ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा अफूजी गोळे आहे. डॉक्टर मगन ससाने 1 जुलै रोजी भारत बंद करा एक आव्हान. बामसेफ प्रणीत भारत मुक्ती मोर्चाचे आंदोलन दडपण्यासाठी आणि बिहारची निवडणूक जिंकण्यासाठी ओबीसीची जातीनिहाय जनगणना करू असे सरकारने केवळ आश्वासन दिले आहे, मात्र करू शकत नाहीत ही अफूजी गोळी आहे, असे प्रखर मत बामसेफ चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर मगन ससाने यांनी व्यक्त केले आहे. बामसेफ भारत मुक्ती मोर्चाचे अधिवेशन कल्याण येथे पार पडले, त्यावेळी अध्यक्षता करताना बोलत होते. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि हालाखीची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी बामसेफने त्याग आणि समर्पित भावनेने काम करावे, असे म्हणत येत्या 1 जुलै रोजी भारत बंद करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करावे असे आवाहनही शेवटी करण्यात आले. दरम्यान निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्यावे, ओबीसीची जातीनिहाय जनगणना न करणे ही एक धोकाधडी आहे, अशा अनेक विषयावर बोलताना सेवानिवृत्ती तांत्रिक अधिकारी दिलीप कांबळे, बामसेफ समीक्षा महासचिव जी.बी. जाधव, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शैलेश साळवे, बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य कार्याध्यक्ष निलेश एल्वे आदी मान्यवरांनी समस्येचे समाधान कसे होईल याबाबत चर्चा केली. यावेळी बामसेफसह सर्व सहयोगी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सर, आज या भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचं ठाणे जिल्हा अधिवेशन पार पडत आहे. आपण या अधिवेशनामध्ये एक विषय घेतलेला आहे, जातीनिहाय जनगणना करा अन्यथा आम्ही 1 तारखेला भारत बंद करू. पण सरकार तर जातीनिहाय जनगणना करायला तयार आहे, मग परत हा विषय का? काय सांगाल याबद्दल? जातीनिहाय जनगणनेचा जो विषय आहे हा विषय केवळ ओबीसीची जाती न्याय जनगणना करा असा विषय नाही आहे, सर्वांचीच जाती न्याय जनगणना करा असा तो विषय आहे. कारण सर्वांच्याच जाती न्याय आकडे हे आपल्याला अवेलेबल पाहिजे. आता दुसरा मुद्दा असा आहे, सरकारने केवळ जाती न्याय जनगणना करणार आहे असं घोषित केलंय. असं का घोषित केलंय? कारण बिहारमध्ये निवडणुका आहेत, हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे. बिहारमध्ये ओबीसींची मतं ब्राह्मणांच्या ज्या पार्ट्या आहेत त्यांना ओबीसीची मतं पाहिजे आणि त्यासाठी ओबीसी आजपर्यंत निस्ता जनगणना करू तरी ओबीसी खुश होतोय आणि ओबीसीला केवळ खुश करून ओबीसीचा इस्तेमाल करण्यासाठी असं म्हणलेलं आहे. जनगणना 2026 ला होणार आहे, 26 ला आणि 27 ला त्याची आकडेवारी बाहेर येणार आहे. सर, जाता जाता तुम्ही या अधिवेशनामधून आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? आमच्या कार्यकर्त्यांना हा संदेश देणार आहे की येत्या 1 जुलैला जो भारत बंद, ओबीसीची गणना आणि जाती न्याय गणना यावर आम्ही भारत बंद करणारच आहोत. याची तयारी पूर्ण भारतामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कमिशनरी लेवल, तहसील लेवल, ब्लॉक लेवल, विलेज लेवल आणि समाजात जाऊन सर्व कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. जोपर्यंत ओबीसीची जाती न्याय जनगणना होत नाही आणि सर्वांची जाती न्याय जनगणना होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच असेल, एवढा संदेश देऊ इच्छितो. धन्यवाद.